हॅलो गाईज, मी आत्ता परत आलो आहे. खूप दिवसाच्या नंतर आलो आहे बीड रेल्वे स्टेशनला. आणि इथं अपडेट दिसते मला, म्हणून तुम्हाला अपडेट देतो. थोडीफारच जास्त नाही तर म्हणलं चला तुम्हाला अपडेट देतो. इकडं जो आहे ती वडवणी साईड आहे आणि आपली इकडं बीड साईड आहे. तिकडची अपडेट अशी काहीच नाही, म्हणजे तिकडचं डीपीचं काम झालेलं पूर्ण नाही पण झालेलं दिसतंय, थोडं म्हणजे भरपूर झालेलं दिसतंय. आता हा प्लॅटफॉर्म 2 आहे आणि इथलं बघा काम झालेलं आपल्याला दिसतंय किती इथपर्यंत झालं, म्हणजे ऑलमोस्ट भरपूर कव्हर झालेलं आहे. प्लॅटफॉर्म जे 3 दिसतोय आपल्याला, थर्ड प्लॅटफॉर्म, तिथे बघा थोडंसं खोदकाम केलेलं आहे, थोडंफारच केलं आहे. इलेक्ट्रिकचं जे पोल हा पडला आहे का, हा पडला आहे वाटतं. हे बघा इलेक्ट्रिक पोल जो आहे तो पडला आहे दिसतोय आपल्याला. हे बघा साईडने सिमेंट केलेलं होतं. आता हे जो जो दिसतोय ना प्लॅटफॉर्म 2 वरचं, तर तिथपर्यंत असं कलर वगैरे दिलेला दिसतोय. त्याच्या पुढे नंतर असं दिसतंय. हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ना, त्यांच्याकडे ज्यावेळेस ऑडिट भेटते ना, त्याच्या अगोदर जी प्रोसेस असते, तर ती मंत्रालयामध्ये सगळ्या गोष्टी तिथून मंजूर होतात ना. तर ते तिथं बसलेले जे लोक असतात टेबलावर, आधी त्यांना सगळ्यांना त्यांचं ते पर्सेंटेज द्यावं लागतं. कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या हातात येतं आणि तिथून पुढे पण भरपूर गोष्टी असतात. त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी करून त्याला हे काम करून त्याच्यातून त्यांना प्रॉफिट घ्यावं लागतं. तर क्वालिटी अशीच होणार ना. मला जिथून जिथून सुरुवात होते काम, म्हणजे जिथून पेपरची सुरुवात होते तिथूनच भ्रष्टाचार नाही झाला, तर पुढे तर क्वालिटी भरपूर चांगली क्वालिटी भेटू शकते, चांगल्या पद्धतीने एकदम चांगली. आणि ती लिफ्टचं दिसते ना, लिफ्ट त्याच्या पलीकडपर्यंत बघित होतो आपण. तिथं खांब वगैरे पण तिकडे बसवलं आहे, त्याने एक नवीन बोर्ड बसवला आहे रेल्वे. नाही बघा, ही एक अपडेट दिसते बघायला नवीन. जे खांब तिकडची जी जाळी बसवली आहे प्रोटेक्टसाठी, तर तीच कंटिन्यू असं जे खांब, फक्त आता सध्या खांब रावलेत. खूप दिवस आलो नव्हतो त्याच्यामुळे म्हणलं चला बघू आता, कारण की सगळ्या गोष्टीचे अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे, कधी हे कधी ते. आणि काल रात्री मस्त पाऊस पडला, जो अर्धा तास चालू होता पाऊस, आणि आता वातावरण थंड आहे. आणि आणखी एक अपडेट आहे, ती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला देईल मी नक्कीच. तर व्हिडिओ कंप्लीट बघा, त्याच्याला तुम्हाला मी अपडेट देतो. इकडं जो आहे ती वडवणी साईड आहे आणि आपली इकडं बीड साईड आहे. तिकडची अपडेट अशी काहीच नाही, म्हणजे तिकडचं डीपीचं काम झालेलं पूर्ण नाही पण झालेलं दिसतंय, थोडं म्हणजे भरपूर झालेलं दिसतंय. आणि इलेक्ट्रिशियनचे खांब आणि लाईट हे दोन्हीचं काम झालेलं आहे, म्हणजे तार जॉईंट केलेले आहेत. बाकी इलेक्ट्रिक सप्लाय नाही केलेलं आहे अजून, आर्थिंगचं काम वगैरे राहिले. आणि आपली हे आहे बीड साईड. तर इकडे पण बघू शकता तुम्ही, हे काम झालेलं दिसते आपल्याला. हे बघा असं प्रॉपर इलेक्ट्रिकचं आणि खांब वगैरे सगळं. परत जे ट्रॅक आहेत ना प्लॅटफॉर्म 1 आणि 2चे, ते पण ऑलमोस्ट सगळेच डन झालेले दिसते. बघू शकता तुम्ही असं जॉईंट आहेत शेवटपर्यंत. हा जो आहे याचं काम राहिले, फक्त असा ट्रॅक आणून ठेवलेला आहे. बाकी खडी वगैरे सब अशी हातरलेली लेवल वगैरे करायचं राहिले. सध्या तरी ट्रेन येते आता आपल्या बीडला. जी अगोदरची जी डेमो होती ना, तीच कंटिन्यू चालू आहे. आणखी सध्या तरी डिझेल इलेक्ट्रिक जी ट्रेन आहे त्याचं काही असं अपडेट नाही आलेलं अजून. बघू आता काय अपडेट आल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच देईल. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, हे जे आहे हे मोठं जे घर दिसते तुम्हाला पण, तर ती जे आहे रेल्वे स्टेशनचे जे अधिकारी त्यांच्यासाठी राहण्यासाठी इथे सुविधा केलेली. आणि बॅक साईडला तसंच लाईट वगैरे जे खांब आहेत ते लावलेलं दिसत आपल्याला. जसं जसं चालू होईल ट्रेन आणखी, म्हणजे इलेक्ट्रिक वगैरे, आणि जसे जसे वडवणी परळीचं वगैरे काम होईल तिकडं, तर तशा अंदाजाने, म्हणजे त्या तसे सुरू झाल्याच्या नंतर मग आणखी डेव्हलप होईल सगळीकडेच हळूहळू हळूहळू. जोपर्यंत परळीपर्यंत डिझेलवरची इलेक्ट्रिकवरची ट्रेन चालू होत नाही, तोपर्यंत ती जी कंटिन्यू जे मधलं जे काम राहिलेलं किंवा जे काही डेव्हलपमेंट आहे ते प्रॉपर होणार नाही शक्यतो. कारण की एकदा सुरू झाली असेल तर ट्रेन, मग नंतर येणं जाणं चालू झाल्यानंतर मग डेव्हलपमेंट सुरू होईल. तर बघू आता किती वेळ लागणार आहे त्याच्यासाठी, कारण की त्यांनी जो बोलले होते मे महिना, तरी पण अजून काही त्याची अपडेट नाही आलेली इलेक्ट्रिक ट्रेनची. बरं ते जाऊ द्या, पण जी डेमो जी जाणार होती वडवणीपर्यंत, तिचंच आणखी कन्फर्म काय झालेलं नाही. तर बघू आता आपण काय काय अपडेट दिसते, इथून दिसते पण. चला आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो.
हवा एवढी सुटली आहे आता माहीत नाही आवाज कुठपर्यंत येईल तुम्हाला क्लिअर. आता हा प्लॅटफॉर्म 2 आहे आणि इथलं बघा काम झालेलं आपल्याला दिसतं किती इथपर्यंत झालं म्हणजे ऑलमोस्ट भरपूर कवर झालेलं आहे थोडंसं आणि लेवल वगैरे काम झालेलं आहे. ह्याचंच काम चालू होतं मी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस. आता झालेलं दिसतंय प्रॉपर. आता कलर वगैरे इथे लावतील सगळं आणि इथं पण लेवलिंग वगैरे करून घेतलेली आणि त्या साईडला पण प्लॅटफॉर्म 3 आहे त्याचं पण दिसते आपल्याला हे केलेलं. आणि ट्रॅक बघू शकता तुम्ही नॉर्मल हातातले ट्रॅक इथं बाकी असे प्रॉपर नाही झालेलं इथलं काम पण नॉर्मल ह्याच्यामध्ये झालेलं आहे. बघू शकता तिकडे पण असं व्यवस्थित सगळं जे झाडं वगैरे सगळे कट केलेले आहेत आणि लेवल केलेलं दिसते आपल्याला. आपण पुढे पण बघू कारण की पुढे पण दिसते थोडंसं काम झालेलं. आपण पुढे पण जाऊ. प्लॅटफॉर्म जे 3 दिसतोय आपल्याला थर्ड प्लॅटफॉर्म तिथे बघा थोडंसं खोदकाम केलेलं आहे थोडंफारच केलं आहे आणि लेवलचं इथं लेवलचं काम भरपूर झालेलं दिसते आणखी करते ना. तर थर्डचं पण काम असं फक्त लेवलचं वगैरे आपल्याला झालेलं दिसतंय आणखी राहिले भरपूर काम. आणि आता आपण आले जवळजवळ स्टेशनच्या. इथे बघा इलेक्ट्रिकचं जे पोल हा पडला आहे का हा पडला आहे हे बघा. इलेक्ट्रिक पोल जो आहे तो पडला आहे दिसतोय आपल्याला. हे बघा साईडने सिमेंट केलं होतं तो फुटला आहे म्हणजे बघू शकता तुम्ही किती काम मजबूत चालू आहे एकदम ना. इथपर्यंत पोलचं काम इलेक्ट्रिकचे जे लाईटीचे पोल आहेत ना तर त्याचं काम चालू आहे. आणि शेवटचा पोल पडलेला दिसतो आपल्याला. बाकी ऑलमोस्ट सगळे चांगले पोल आहेत. एकतर एवढ्या वर्षाच्या नंतर मुहूर्त लागला रेल्वेला आणि त्यातल्या त्यात हे असलं काम म्हणलं तर चला आपण थोडं पुढं जाऊ. आता हे जो दिसतोय ना प्लॅटफॉर्म 2वरचं तर तिथपर्यंत असं कलर वगैरे दिलेला दिसतोय. त्याच्या पुढं नंतर असं दिसतंय आणि त्या आता नंतर सध्या तरी लेवल वगैरे नॉर्मल म्हणजे केलेलं नाही प्रॉपर जसं त्या प्लॅटफॉर्मला गेली. ते ज्यावेळेस ह्या इथं सेम तसंच इथं करते त्यावेळेस हे जे खांब दिसते ते आणखी मजबूत होतील आपले दिसते नको झालेले. हे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ना त्यांच्याकडे ज्यावेळेस ऑडिट भेटते ना त्याच्या अगोदर जी प्रोसेस असते तर ती मंत्रालयामध्ये सगळ्या गोष्टी तिथून मंजूर होतात ना. तर ते तिथं बसलेले जे लोक असतात टेबलावर आधी त्यांना सगळ्यांना त्यांचं ते पर्सेंटेज द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग सगळं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या हातात येतं आणि तिथून पुढे पण भरपूर गोष्टी असतात. त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी करून त्याला हे काम करून त्याच्यातून त्यांना प्रॉफिट घ्यावं लागतं. तर क्वालिटी अशीच होणार ना. जर मुळातूनच जिथून ऑडिट मंजूर होतं जिथून कामाला जिथून सुरुवात होते काम म्हणजे जिथून पेपरची सुरुवात होते तिथूनच भ्रष्टाचार नाही झाला तर पुढे तर क्वालिटी भरपूर चांगली क्वालिटी भेटू शकते चांगल्या पद्धतीने एकदम चांगली. आणि ते विचारू पण शकतात. पण जर खालूनच भ्रष्टाचार असेल आणि तर मग ते काय विचारते पुढं की काय काम कसं काय केलं नाही ते असं. तर आता आपण जवळ आलो एकदम स्टेशनच्या आणि बघू शकता इकडं सेम सिच्युएशन आहे. इकडं तरी ॲटलीस्ट चांगल्या पद्धतीने वगैरे हातरलेलं आहे. म्हणजे हे जे एंड होते ना जिथं हे एंड होते ना तिथपर्यंत हे चांगलं काम म्हणजे ठीक चांगलं गेलेलं आहे बऱ्यापैकी. आणखी ज्यावेळेस हे सुरू करते ना आणखी करायला त्यावेळेस एकदम प्रॉपर करते. आता खांब वगैरे तिथपर्यंत झालेलं आहे. अजून 10-12 म्हणजे 5-6 खांब बसवल्यानंतर मग हे जे प्लॅटफॉर्म 2 आहे ते कंप्लीट होईल. पण फक्त असं खांब बसवेल बाकी त्याच्यावरती नंतर लाईटिंग वगैरे लावतील तशा. तर आपण जो लिफ्टचं दिसते ना लिफ्ट त्याच्या पलीकडपर्यंत बघित होतो आपण तिथं खांब वगैरे पण तिकडे बसवलं होतं ना. एक नवीन बोट बसवला आहे रेल्वेचा बीड म्हणून तर तिथपर्यंत आपण बघित होतो ऑलरेडी. त्याच्या ह्या साईडलाच हे जे दिसतं आपल्याला नवीन झालेलं म्हणजे हे एक सेम त्याच्या अपोजिट ते दोन्हीचं काम झालेलं दिसतंय. खांबचं काम झालेलं दिसतंय लेवलिंगचं काम झालेलं दिसतंय. इकडं पण खोदकाम वगैरे कटिंग वगैरे कटाई झाडांची आणि लेवलिंगचं काम दिसतंय. बाकी असं विशेष काय नाही इकडे दिसत. आता आपण अहिल्यानगर साईडला झालं
हा एक तो बोर्ड आधीच होता आणि मध्ये एक लावला आहे. 1 2 3 4 असे 4 बोर्ड दिसतात लावलेले. बाकी स्टेशनवर क्लिनिंग दिसते, या साईडला पण दिसते थोडंसं तिकडं हे दिसते घाण. आणि आणखी एक म्हणजे झाडं जे आहेत ना ते आत्ता परत नीट चांगले झालेत. सॉरी दुसरे लावले वाटतं, कारण की अगोदरचे जे झाडं सगळे जळायला दिसत आपल्याला नारळाचे. आणि सगळ्यात एक आणखी एक तुम्हाला मी म्हटलं होतं मध्ये तुम्हाला अपडेट देतो एक. तर आपल्या बीडमध्ये नवीनच एक शॉप येते झुडिओ, जिथे की फॅन्सी वगैरे कपडे वगैरे, ओव्हर साईजचे कपडे वगैरे, किंवा कपडे बघायला कपड्याचे एक शॉप आहे. भरपूर अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आहे. पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ना झुडिओ ओपन झालेले, जिथं जिथं त्यांना वाटतं तिथं, जिथं त्यांना वाटतं की खूप म्हणजे सिटी डेव्हलप आहे किंवा रिस्पॉन्स चांगला भेटेल. तर तसंच आपल्या बीडमध्ये सुद्धा आंबिक चौकाच्या थोडं पुढं शिवनेरी शाळा होती आहे तिथं. तर त्याच्या जाग्यावर शाळा बॅक साईडला फ्रंटला झालं झुडिओ होते. म्हणजे जून जुलै, मला जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला झुडिओ दिसेल. मी त्याच्यावरून ब्लॉग बनवेन, पण आता सध्या काम चालू आहे म्हणजे त्याच्यामुळं ते त्यांना सरप्राईज द्यायचं आहे, त्याच्यामुळे बीडकरांना. त्याच्यामुळे ते सध्या तरी नाही अपडेट देता येणार, आपल्याला शूट नाही करता येणार. पण ते जसं ओपनिंग होईल तसं आपल्याला शूट करायला पण भेटेल. पण झुडिओ चांगलं आहे बीडमध्ये येते, ह्याच्या अर्थ भरपूर लोकांना काम भेटेल. एक चांगली गोष्ट आहे बीडकरांसाठी. तर आपण चाललो आहे ना रेल्वे आयलंडच्या साईडला, तिथे बघू शकता तुम्ही इकडं असे ट्रॅक दिसते आपल्याला. बाकी इकडं काही नवीन दिसत नाही. आणि सगळ्यात आणखी एक चांगली अपडेट म्हणजे आपल्या स्टेशनला यायला जो रस्ता खराब होता ना, त्याच्यामुळे वेळ लागत होता, पण आत्ता चांगलं झालेलं आहे. रस्त्याचं काम झालेलं आहे, बघू शकता एकदम गाड्या आरामात चालल्यात. तर सिमेंटाचा रस्ता झालेला आहे तिकडं, ही एक अपडेट आहे. आणि चांगलं काम आहे उलटं. जिथं की 10-15 मिनिट लागलं स्टेशनवर यायला, तिथं 5 मिनिटामध्ये आपण स्टेशनला येऊ शकतो. आणि आता जास्त प्रमाणात ॲटो पण अवेलेबल होतील, कारण की रस्ता खराब असल्यामुळे जास्त कोणी इकडे येत नव्हतं. पण चला आता रेल्वेमुळं तो एक रस्ता चं काम झालेलं दिसतंय. आणि हे बघा ही एक अपडेट दिसते बघायला नवीन, जे खांब तिकडची जी जाळी बसवली आहे त्या प्रोटेक्टसाठी, तर तीच कंटिन्यू असं जे खांब फक्त आता सध्या खांब रावलेत, झालं खांबचं इथपर्यंत आहेत. आणखी 2-3 खांब बसवले की ही लाईन कंप्लीट होती. मग नंतर ती तशी जी जाळी आहे सेम इथं लावतील असं. तर ही एक अशी अपडेट आहे. तर अशा अपडेट होत्या बीड, छोट्या छोट्या होत्या पण खूप महत्त्वाच्या होत्या. तर अशी अपडेट दिसते आपल्याला झालेली. तर अशी होती बीड रेल्वे स्टेशनची अपडेट. छोट्या छोट्या अपडेट होत्या पण महत्त्वाच्या होत्या, तर ते झालेल्या दिसत आपल्याला. आणखी काय जर मोठी अपडेट असेल तर मी त्याची पण अपडेट येईन, पण सध्या तरी छोटीच अपडेट द्या म्हणजे भरपूर असं दिसतं झालेलं आपल्याला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत